इस्रायलवर ऐतिहासिक विजय झाला असं इराणनं म्हटलंय. 2 आठवड्यांसाठी होर्मुझ खोलणं शक्य असल्याचं अराघची हे म्हणतात. इराणी सैन्याशी संवादानंतर होर्मुझ खोलण्याची शक्यता अराघची यांनी वर्तवली. तर आता युद्धविराम झालेला आहे, त्यामुळे आता 2 आठवड्यांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणं शक्य आहे असं अराघची यांनी म्हटलंय. इराणी सैन्याशी संवादानंतर होर्मुझ खुली करण्याची शक्यता असल्याचं ते म्हणतात. तर या सगळ्या युद्धविरामाबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात. निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सध्या आपल्या सोबत आहेत. ढगे सर, खरं तर जगाला एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे, कारण सध्या युद्धविराम झालेला आहे. पुढे नेमकी काय अमेरिकेची भूमिका असेल, इराणची भूमिका असेल, पुढे काय घडू शकतं? नक्कीच कल्याणी, ज्या प्रकारची आक्रमक विधानं डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेकडून केली जात होती आणि त्याला जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इराणकडून मागच्या काही दिवसांमध्ये, काही तासांमध्ये त्या ठिकाणी होत होता. लिटरली डोनाल्ड ट्रम्प यांनी तर असं म्हटलं होतं की आता या रात्रीमध्ये संपूर्ण इराणचाच आम्ही विध्वंस करू. ती एक बाजू काही तास अगोदर होती आणि आज घडीला जर 2 आठवड्यांची अशा प्रकारे शस्त्रसंधी इराण आणि अमेरिकेमध्ये होत असेल तर नक्कीच ही स्वागतार्ह बाब आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की जागतिक अर्थव्यवस्थेवर सुद्धा इमिजिएटली त्याचे काही सकारात्मक परिणाम होताना दिसत आहेत. साधारणतः 19% एवढ्या क्रूड ऑइलच्या प्राइसेस जागतिक स्तरावर कमी झालेल्या आहेत. $91.5 प्रति बॅरल पर्यंत त्या ठिकाणी कमी आलेल्या आहेत. भारताच्या शेअर मार्केटला सुद्धा जर आपण पाहिलं तर निफ्टी ऑलमोस्ट 3-3.5% एकाच दिवसामध्ये पहिल्याच तासामध्ये वर गेलेला आपल्याला आढळतोय. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखीन थोडासा तो खाली त्या ठिकाणी जाईल. पण पहिली गोष्ट, एकूणच या गोष्टींमुळे म्हणजे जो स्वल्प विराम लागलेला आहे, पूर्ण विराम नाही, जो स्वल्प विराम लागलेला आहे हा संघर्षाला, त्यामुळं नक्कीच एक प्रकारे सकारात्मक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आता अमेरिकेच्या बाजूने जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच मागच्या काही काळापासून डोनाल्ड ट्रम्प या युद्धामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे आम्हीच जिंकलो असं दाखवून बाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून अशा प्रकारची शस्त्रसंधी होणं आणि ज्या प्रकारे व्हाईट हाऊस कडून स्टेटमेंट आलेलं आहे की अशा प्रकारची शस्त्रसंधी झाल्यामुळे हा आमचा विजय आहे आणि आम्ही आमची लष्करी उद्दिष्ट ही आमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जे आहे जास्त प्रमाणामध्ये हासिल केलेली आहेत. दुसऱ्या बाजूला इराणकडून सुद्धा मुख्यतः मुस्तफा खामेनीकडून तशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी येतंय. आता खरोखरच ते मुस्तफा खामेनीचं आहे का IRGC त्यांच्या बिहाफवर त्या प्रकारचं स्टेटमेंट देत आहे? जे स्टेटमेंट आलेलं आहे की अशा प्रकारची शस्त्रसंधी होणं म्हणजे हा आमचा विजय, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आमचं वर्चस्व असणं हा आमचा त्या ठिकाणी विजय. मला स्पष्टपणे वाटतं की दोन्ही बाजू या ठिकाणी आम्हीच विजयी झालं अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. पण खरं गणित किंवा खरी परिस्थिती जी आहे ती 2-3 दिवसानंतर आपल्याला कळेल, ज्यावेळेस शुक्रवारी इस्लामाबाद मध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी एकत्र येतील, चर्चा करतील. त्यावेळेस कळेल की खूप सारे या ठिकाणचे जे मुद्दे आहेत, मुख्यतः इराणकडून जे 10 वेगवेगळ्या प्रकारच्या शर्ती 10 पॉइंट डील त्या ठिकाणी दिलेले आहेत, तर तो जो आहे सरळ सरळ अमेरिकेच्या 15 पॉइंट डील मधल्या काही मुद्द्यांशी जे आहे बिलकुल परस्पर विरोधी भूमिका त्या ठिकाणी. त्यातला एक मुद्दा मी सांगतो. जसं इराण म्हणतंय की युरॅनियमचं संवर्धन आम्ही करतच राहणार. मुळात अमेरिकेनं हे युद्धच यासाठी छेडलं होतं की युरॅनियमचं संवर्धन हे इराणनं करू नये आणि अल्टिमेटली त्याच्या माध्यमातून जो आहे त्यानं न्यूक्लिअर वेपन्स त्या ठिकाणी बनवू नये. त्याचबरोबर होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित सुद्धा इराणचा संपूर्णतः वर्चस्व राखण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. काही मिनिटां अगोदरच डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ट्विट त्या ठिकाणी केलं होतं त्यामध्ये ते म्हणतायत की वी विल मेक लॉट ऑफ मनी, म्हणजे या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून सुद्धा अमेरिकेला त्या ठिकाणी पैसा कमवण्याची त्याची इच्छा आहे. म्हणजे मग ओमानच्या माध्यमातून किंवा स्वतःच एक प्रकारे जे आहे जो टोल आकारला जाईल होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून इराणकडून, त्यातला काही हिस्सा घेण्याची त्या ठिकाणी इच्छा आहे का? या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत चर्चेच्या माध्यमातून येतील. म्हणून नक्कीच या युद्धाला पूर्ण विराम लागला नाही, पण स्वल्प विराम लागलेला आहे. कमीत कमी 2 आठवड्यांसाठी ही आक्रमकता कमी होईल अशी अपेक्षा आहे. आता नेमकं इस्रायल काय भूमिका घेतं, हिजबुल्लाची काय भूमिका असणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी कळेल. पण एकूणच ही स्वागतार्ह बाब असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. ढगे सर, खरं तर ट्रम्प सातत्यानं म्हणत होते आम्ही महासत्ता, आमचाच विजय झाला. मात्र इराणनं ज्या पद्धतीनं कडवा प्रतिकार केला त्यामुळे इराणची सुद्धा शक्ती आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळाली. आता 10 अटी इराणच्या अमेरिकेनं मान्य केलेल्या आहेत, त्यामुळे अमेरिकेचं वर्चस्व आता कुठेतरी कमी होताना दिसतंय का? 2 वेगवेगळ्या गोष्टी. एक, अमेरिकेचं वर्चस्व कमी होताना दिसतंय का? मागच्या 5 आठवड्यांमध्ये जर इराणनं अमेरिकेसारख्या महासत्तेला झुंजवत जर ठेवलं त्या ठिकाणी असेल, असिमेट्रिक वॉरफेअरचा वापर करून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त छेद देण्याचा आणि अमेरिकेला एक प्रकारे झुंजवत ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला असेल तर नक्कीच अमेरिका म्हणून महासत्ता, अमेरिका स्वतःला महासत्ता म्हणून जो प्रोजेक्ट त्या ठिकाणी करतोय त्याला जबरदस्त हादरा आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या दादागिरीला हा हादरा आहे आणि एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प या युद्धामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो.
करतोय हे यामधून आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतं. पण दुसऱ्या बाजूला इराणनं 10 अटी ठेवलेल्या आहेत आणि त्या अमेरिकेनं 10च्या 10 अटी मांडल्या असं बिलकुल त्या ठिकाणी नाही. फक्त या 10 अटी मांडलेल्या आहेत इराणनं आणि त्याच्यावर आता चर्चा होणार आहे आणि तिथे दोनही पक्षांनी एक एक पाऊल मागे येऊन पुढे जाणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. जसं आपण खरोखरच त्या 10 अटी जर पाहिल्या तर त्यामधल्या वेगवेगळ्या बाबी जसं युरेनियम संवर्धनशी संबंधित असेल किंवा संपूर्णतः जे आहेत त्यांच्यावरती निर्बंध जे आहेत सेल करण्याशी संबंधित असतील आणि बाकीही बाबी आहेत, तर अमेरिका त्या गोष्टी ज्या आहेत सहजासहजी मांडण्याचा काही प्रश्नच नाही. कारण त्या गोष्टी जर अमेरिकेनं मांडल्या तर एक प्रकारे जे आहे अमेरिकेची एक प्रकारे नाचक्की होईल. त्यांच्या डोमेस्टिक ऑडियन्सला त्याला हे डोनाल्ड ट्रम्प यांना हे त्या ठिकाणी सांगता येणार नाही. म्हणून माझ्या मते चर्चेची द्वारं खुली झालेली आहेत. अधिकृतरित्या दोन्ही पार्टी चर्चेसाठी त्या ठिकाणी आता इस्लामाबादमध्ये एकत्रित त्या ठिकाणी येतील. बघूया चर्चा कशी पुढे त्या ठिकाणी जाते. नक्कीच फक्त एका चर्चेमध्ये किंवा एका बैठकीमध्ये हे युद्ध संपलं आणि सगळं अलबेल झालं असं त्या ठिकाणी होणार नाही. पण सुरुवात झालेली आहे हेही नसे थोडके. ढगे सर, खरं तर या सगळ्या युद्धविरामामध्ये चीन आणि पाकिस्ताननं मध्यस्थी केल्याचं बोललं जाते. त्यांनी नेमका या तिन्ही देशांशी संवाद कसा साधला? अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी रेज केला. वर करणी जी आहे अमेरिका असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की पाकिस्तानची मध्यस्थी अत्यंत महत्वाची ठरली आणि त्याचमुळे ही शस्त्रसंधी झाली. मुळातच पाकिस्तानला या संघर्षामध्ये मध्यस्थ म्हणून अमेरिकेनंच त्या ठिकाणी पुढे केलं. अमेरिका पाकिस्तानला प्यादा म्हणून त्या ठिकाणी वापरतोय. काही तासांच्या अगोदरच आपण पाहिलं की अमेरिका एक्स्ट्रीम स्टान्स त्या ठिकाणी घेतोय. डोनाल्ड ट्रम्पनं अशी भाषा वापरली की एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करून टाकू, इराणला उद्ध्वस्त करू. अशा एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर आता तिथून असा दबाव तंत्राचा वापर केल्यानंतर तिथून जर मागं हटायचं असेल तर मग डोनाल्ड ट्रम्प जे आहे पाकिस्तानची मदत घेत आहेत. पाकिस्तान सारख्या मध्यस्थानं सांगितलं म्हणून आम्ही एक पाऊल मागे त्या ठिकाणी घेतोय. अदरवाईज आम्ही तर जे आहे इराण विरुद्ध जबरदस्त हल्ला करणारच होतो. म्हणजे पाकिस्तानला जे आहे या संघर्षामध्ये एक प्रकारे प्याद म्हणून अमेरिका त्या ठिकाणी वापरतोय. खरं पाहिलं तर पाकिस्तानची जी आहे स्वतःची कुवत नाही आर्थिकदृष्ट्या, भूराजकीय दृष्ट्या, त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या आंतरराष्ट्रीय पटलावर अशा संघर्षामध्ये काही महत्वाची भूमिका अदा करण्याची. तो फक्त मेसेंजर म्हणून काम करतोय, इराणचा मेसेंजर आणि अमेरिकेचा मेसेंजर. पण दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो आहे चायना. नक्कीच या सगळ्या संघर्षामध्ये जर सायलेंट विनर कोणी त्या ठिकाणी असेल तर तो चायना. याच्या विश्लेषणामध्ये गेलो तर आपल्याला वेगवेगळे मुद्दे सापडतील, पण फक्त एक महत्वाचा मुद्दा मी याच्यात सांगतो. इराण जर या संघर्षासाठी, इराण जर या सीज फायर साठी तयार झाला असेल तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका अदा केली चायनानं. कारण चायना आणि इराण यांची अर्थव्यवस्था ही एक दुसऱ्यांशी इंटिग्रेटेड आहे. चायनाची एनर्जी सिक्युरिटी ही इराणवरून येणाऱ्या या सगळ्या तेलावर निर्भरित त्या ठिकाणी आहे. पश्चिम आशियामध्ये चायनाला जर आपला पाय मजबूतपणे रोवायचा असेल तर त्यासाठी इराण हा अत्यंत महत्वाचा प्लेअर आहे. आणि म्हणजेच याच्या दृष्टिकोनातून आता सरळ सरळ जगासमोर आलेलं आहे की भूराजकीय दृष्ट्या त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या इराण आणि चायना यांचे जबरदस्त संबंध आहेत. आणि चायनानं सांगितल्यामुळेच एक पाऊल जे आहे इराण मागा आलेला आहे आणि या शस्त्रसंधीसाठी त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि भारतानं नेमकं याच गोष्टीकडे सिरियसली पाहण्याची गरज आहे. आपल्या दाराशी जर म्हणजेच पश्चिम आशियामध्ये चायना जर इतका बलशाली त्या ठिकाणी होत असेल तर भविष्यामध्ये भूराजकीय दृष्ट्या भारतावर सुद्धा याचे खूप सारे विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणून या सगळ्या गोष्टींकडे भारतानं सुद्धा सिरियसली पाहण्याची गरज आहे. खरं तर ट्रम्प नेहमी म्हणत असतात भारत हा माझा चांगला मित्र आहे, मोदी माझे चांगले मित्र आहेत. मग या युद्धविरामाच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये भारताला सहभागी का करून घेतलं नाही? नेमकी यामागची रणनीती काय? माझ्या मते ट्रम्प सारखा चापलूस आणि स्वार्थी नेता आज घडीला दुसरा कोणीच नाहीये. आणि त्यामुळे ट्रम्पच्या फक्त शब्दांवर किंवा त्यांच्या विधानांवर आपण त्या ठिकाणी जाऊ नये. मागचा 1 वर्षाचा कालावधी आपण जर पाहिला तर कशा प्रकारे भारतावर टेरिफ वॉरच्या माध्यमातून दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्पनी केला हे सगळे जगानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. मुळातच भारतानं या सगळ्या संघर्षामध्ये आपलं हित त्या ठिकाणी लक्षात घेतलं आणि त्या अनुषंगाने एनर्जी सिक्युरिटी त्याचबरोबर पश्चिम आशियामध्ये साधारणतः 1 कोटी भारतीय लोक जे आहेत त्यांची सुरक्षा या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काही महत्वाची पावलं उचलली, महत्वाची चर्चा त्या ठिकाणी केली. पण मला पर्सनली असं वाटतं की जागतिक स्तरावर भारताला इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून जर पुढे यायचं असेल तर अशी बघ्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालत नाही. त्या ठिकाणी कुठेतरी जे आहे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा वापर करून इराणशी चर्चा, इस्रायल आणि अमेरिकेशी स्वतःहून चर्चा करणं, काही ना काही या संघर्षामध्ये जे आहे कशा प्रकारे हा संघर्ष निवळता येईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं. त्याच वेळेस आपण म्हणू शकू की आर्थिक जागतिक पटलावर अशा प्रकारच्या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा
भारत हा महत्वाचा फॅक्टर आहे, महत्वाचा प्लेअर आहे. अमेरिका हा भारताला त्या ठिकाणी साईडलाईन करतोय, कारण अमेरिकेला स्वतःची दादागिरी करायची आहे आणि भारत जे आहे अमेरिका सांगेल त्याचप्रमाणे वागेल याची शाश्वती डोनाल्ड ट्रम्पला नाही. म्हणून भारताला साईडलाईन करून त्यानं पाकिस्तान सारख्या मोहऱ्याला त्या ठिकाणी वापरलं, त्याचा प्यादा म्हणून वापर केला. म्हणून डॉक्टर एस जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी जे विधान केलं होतं ते अत्यंत समर्पक आहे की पाकिस्तान जो सो कॉल्ड मध्यस्थाची भूमिका त्या ठिकाणी अदा करतोय, पाकिस्तान हा मध्यस्थ नाही. बऱ्याच जणांना तो शब्द त्या ठिकाणी आवडला नाही, पण पाकिस्तान हा दलाल म्हणून काम करतोय, कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळावर गेलेली सर, आहे. खरं तर एक महत्वाचा इथं मुद्दा येतो. मोदींनी युद्धाच्या काळामध्ये ट्रम्पना फोन केला होता, खामेनींना फोन केला होता, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली क्षमता सिद्ध करण्यात भारत पंतप्रधान कुठेतरी कमी पडले का? नेमकं काय वाटतं? माझ्या मते कमी पडले हे म्हणण्याच्या ऐवजी भारतानं जे आहे एनर्जी सिक्युरिटीवर त्या ठिकाणी भर दिला आणि या सगळ्या फंद्यामध्ये जे आहे भारतानं पडू नये, कारण डोनाल्ड ट्रम्प सारखं विक्षिप्त नेतृत्व त्या ठिकाणी त्याच्यात आहे. या अनुषंगाने माझ्या मते फार पुढं भारत त्या ठिकाणी गेला नसेल, पण बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून नक्कीच चर्चा त्या ठिकाणी सुरू होती. अरब राष्ट्रांशी सुद्धा भारतानं त्या ठिकाणी चर्चा केली होती. उघड आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतानं काही भूमिका घेतली नाही, पण बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून भारतानं नक्कीच प्रयत्न केले. आता हे पूर्णतः यशस्वी ठरले का अयशस्वी ठरले का, यापेक्षा जास्त काही करता आलं असतं का, याविषयी वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर असू शकतात. पण भारतानं प्रयत्न केलेच नाहीत अशातला भाग नाही. भारतानं त्या ठिकाणी चर्चा केली आणि आपलं हित काही अंशी साधण्याचा प्रयत्न ढगे केला. सर, आता शस्त्रसंधीचा भारताला नेमका कसा फायदा होणार आहे? इंधनाचा पुरवठा आता सुरळीत होईल? नक्कीच 19% जर तेलाची किंमत कमी झाली असेल तर भारतामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे 88% आपण तेलाची आयात करतो आणि एकूणच जे आहे $1 प्रति बॅरल आंतरराष्ट्रीय स्तरावर जर किमती वाढल्या तर साधारणतः 20 बिलियन डॉलर प्रतिवर्ष एवढा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी बसतो. तर तेलाच्या किमती कमी झाल्या तर ओव्हरऑलच त्याचा फायदा आपल्याला होईल. दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट, स्ट्रेट ऑफ होर्मुझ ओपन झाल्यामुळे आयात निर्यातशी संबंधित आपल्या ज्या जहाजा आहेत त्या पश्चिम आशियामध्ये आणि युरोपकडे जाऊ शकतात. त्याचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल. आणि आज घडीला जरी युद्ध संपलं तरी कमीत कमी ही सगळी परिस्थिती निवळायला कमीत कमी 3 ते 6 महिन्यांचा कालावधी त्या ठिकाणी लागेल. पण परिस्थिती आज घडीला निवळण्यासाठी सुरुवात झाली अशी बातमी आपल्याकडे येणं हेही फायद्याचं आहे. पण लगेच सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले अशातला बिलकुल भाग नाही. आपल्याला, तुम्हाला, आम्हाला येणाऱ्या 2 ते 3 महिन्यांमध्ये जे आहे महागाईचा फटका आणि इतरही अर्थव्यवस्थेवर विपरीत गोष्टींचा परिणाम जो आहे तो भोगावाच लागणार आहे. नक्कीच ढगे सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. धन्यवाद.